नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण मॅथ्सचा एक चॅप्टर स्टार्ट केला होता, दॅट इज द फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. आणि लॉजिकच्या रिलेटेड ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपण काल बघितल्या होत्या. स्टेटमेंट काय असतं वगैरे वगैरे. ओके, आता याच्या पुढचा पार्ट आपल्याला स्टार्ट करायचा आहे. आजचं लेक्चर जे आहे ते अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो, कारण या चॅप्टरमध्ये जेवढे पण प्रॉब्लेम्स न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत हे सगळे या आजच्या लेक्चरवरती डिपेंड आहे. आजचं लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर तुम्हाला पुढे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता आज आपण सुरुवात करतोय नेक्स्ट टॉपिकला. नेक्स्ट टॉपिकचं नाव आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके, आता हे लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय असतं? अगदी सिंपल आहे. जेव्हा आपण एखादी लँग्वेज बोलतो किंवा एखादं स्टेटमेंट बोलतोय तर कधी कधी एक किंवा जास्तीत जास्त 2-3 स्टेटमेंट्स तिथे येत असतात. मग हे 2 किंवा 3 स्टेटमेंट जर आपण जॉईन करायचे असेल तर मध्ये काही वर्ड्स टाकतो. ओके, आणि हे जे वर्ड्स किंवा हे जे फ्रेजेस असतात त्यांनाच आपण बोलतो लॉजिकल कनेक्टिव्ह. अगदी सिंपल आहे. मग लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे असे काही वर्ड्स आहेत किंवा अशा काही फ्रेजेस आहेत जे आपण कशासाठी यूज करतोय? वी आर गोइंग टू यूज टू कनेक्ट 2 or more स्टेटमेंट्स. ओके, 2 or more स्टेटमेंट्स. ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे की कोणते कोणते लॉजिकल कनेक्टिव्ह आपण मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये यूज करतोय. ओके, तर त्यांचे नावं मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, सर्वात पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह जो आपण यूज करतो दॅट इज नथिंग बट अँड. ओके, त्यानंतर सेकंड जो कनेक्टिव्ह आपण यूज करतो दॅट इज ऑर. थर्ड कनेक्टिव्ह आपण जो इथे यूज करतोय तो या पद्धतीचा इफ देन. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक कनेक्टिव्ह आपण इथे यूज करणार इफ अँड ओनली इफ. ओके, आणि एक लास्ट कनेक्टिव्ह सांगायचं आहे तो म्हणजे नॉट. म्हणजे थोडक्यात लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत याचे 5 एक्झाम्पल्स जे मी तुम्हाला सांगितले. कुठले कुठले? पहिला आहे अँड, दुसरा आहे ऑर, तिसरा इफ डॅश डॅश देन, देन इफ अँड ओनली इफ, आणि शेवटचा आहे नॉट. ठीक आहे. आता याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे यानंतरचा एक टॉपिक आहे महत्वाचा मित्रांनो, की सेंटेन्सचे सुद्धा किंवा स्टेटमेंट जे आहेत या स्टेटमेंटचे सुद्धा 2 टाइप्स असतात. ओके, मग कुठल्या 2 टाइपचे स्टेटमेंट्स जनरली आपल्याला इथे बघायला मिळतील? तर सर्वात पहिलं स्टेटमेंट जे आहे त्याला बोललं जातं सिंपल स्टेटमेंट. ओके, आणि जे सेकंड स्टेटमेंट असतं या स्टेटमेंटला आपण बोलतो कंपाऊंड स्टेटमेंट. मग आता दोघांमध्ये फरक काय आहे? ओके, सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय की या स्टेटमेंटला तुम्ही 2 पार्ट मध्ये स्प्लिट करू शकत नाही. इट कॅनॉट बी स्प्लिट. याचे तुम्ही 2 किंवा 3 भाग करू शकत नाही. ओके, आणि तेच कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय? कंपाऊंड सेंटेन्स इज ए कॉम्बिनेशन. या उलट इट इज ए कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिंपल स्टेटमेंट्स. ओके, जर आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट कनेक्ट केले ओके बाय दिस लॉजिकल कनेक्टिव्ह तर जे मिळणारं स्टेटमेंट असतं त्याला आपण बोलतो कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, मग आता परत एकदा सिंपल स्टेटमेंटला आयडेंटिफाय कसं करायचं किंवा याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आपण इथे घेऊ. 3 and 5 are prime twins. Okay, 3 and 5 are prime twins. सर्वात पहिले तर कालच आपण बघितलंय प्राईम नंबर म्हणजे काय? असा नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 and the number itself. ओके, सो 3 and 5 are 2 prime numbers आणि त्यातल्या त्यात हे दोघंही प्राईम नंबर आहे. म्हणजे हे एक स्टेटमेंट झालं. याला तुम्ही 2 स्टेटमेंट मध्ये कसं कराल? कारण ट्विन म्हणजे काय? ट्विन म्हणजे 2.
ओके, हे दोन्ही पण याच्यामध्ये येत आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे याचे तुम्ही परत स्प्लिट किंवा याचे पार्ट्स करू शकत नाही. म्हणजे हे जे स्टेटमेंट असतं याला आपण बोलतो सिंपल स्टेटमेंट. ठीक आहे. त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंटचं एक एक्झाम्पल आपण बघू. ओके, लेट अस सी द एक्झाम्पल फॉर कंपाऊंड स्टेटमेंट. स्टेटमेंट असं आहे बघा, लेट अस सी 3 इज ए प्राईम नंबर. ओके, स्टेटमेंट असं आहे 3 इज ए प्राईम नंबर अँड 4 इज अन इव्हन नंबर. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं तर 3 इज ए प्राईम नंबर हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. 4 इज अन इव्हन नंबर हे सुद्धा एक सिंपल स्टेटमेंट आहे. आणि या दोघांना इथे जॉईन कशाने केलंय? अँड ने. आणि दोन सेंटेन्स, सिंपल स्टेटमेंट जर आपण जॉईन केले तर त्याच्यापासून काय बनतं? कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, आता हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह मी तुम्हाला सांगितले, अँड, ऑर, नॉट, एक्सेट्रा, यांना आपल्याला डिटेलमध्ये आता स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो लेट अस सी द लॉजिकल कनेक्टिव्ह इन डिटेल. सर्वात पहिला जो लॉजिकल स्टेटमेंट आहे त्याला बोललं जातं कंजंक्शन. ओके, काय बोललं जातं? कंजंक्शन. आता कंजंक्शन तुम्ही कोणाला बोलणार? सपोज आय हॅव 2 सिंपल स्टेटमेंट आणि त्याच्यापासून मी एक कंपाऊंड स्टेटमेंट बनवलं आणि स्टेटमेंट जेव्हा मी जॉईन करतोय तेव्हा मी काय वापरलंय? अँड. तर या अँडला बोललं जातं कंजंक्शन. एकदम सिंपल आहे की स्टेटमेंट्स विच आर कनेक्टेड बाय अँड इज नथिंग बट व्हॉट? कंजंक्शन. ठीक आहे. मग आता हे जे अँड आहे याला डिनोट कसं केलं जातं? सिम्पली इट इज डिनोटेड बाय लाईक दिस. उलटा व्ही तुम्हाला काढायचा आहे. ओके, आणि समजा आपण कालच बघितलं स्टेटमेंट्स जे आहेत हे PQRS या पद्धतीने आपण डिनोट करतो. इफ P अँड Q दीज आर 2 स्टेटमेंट्स आणि यांना जर आपल्याला अँड ने जॉईन करायचं असेल तर त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं या पद्धतीने. याला वाचताना असं वाचतात P अँड Q. ठीक आहे, समजलंय? सो दिस इज नथिंग बट द कंजंक्शन. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आपल्याला स्टडी करायची आहे, जी तुम्हाला तोंडपाठ करायची आहे, ती म्हणजे ट्रूथ टेबल. ठीक आहे. ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करायचा त्याचं एक टेक्निक आहे मित्रांनो. ते टेक्निक मी तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे. आता आपल्याकडे किती स्टेटमेंट्स आहेत? 2. कुठले कुठले? P आणि Q. आणि आपण इथे काय काढतोय? P अँड Q म्हणजे कंजंक्शन. सो डिवाइड दिस इंटू 3 कॉलम्स. 3 कॉलम्स मध्ये मी याला डिवाइड करून टाकलं. ओके, आणि याला ट्रूथ टेबल आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. आता जेव्हा 2च स्टेटमेंट असतात त्यावेळेला त्याचे कॉम्बिनेशन होतात 4 ट्रूथ व्हॅल्यूजची. कसे? बघा, पहिला T T T F. आता F इकडे आणायचा, T तिकडे टाकायचा, F T आणि शेवटचा F F. बघा परत एकदा T T T F F T आणि F F. ठीक आहे. हा ट्रूथ टेबल आपल्याला पाठ करायचा आहे. अगदी सिंपल आहे. ज्या वेळेला दोघंही स्टेटमेंट म्हणजे P आणि Q हे दोघं काय असतील? ट्रू असतील, त्याच वेळेला P अँड Q सुद्धा काय असेल? ट्रू. दोघांपैकी एक जरी फॉल्स असला तरी सुद्धा आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल ट्रूथ व्हॅल्यू इट इज F. आलं लक्षात? मग तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचंय? तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की ज्या वेळेला P आणि Q हे दोघं सेम असतील तेव्हाच P अँड Q इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट? ज्याला आपण बोलतो कंजंक्शन. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला सेकंड बघायचंय. सेकंड इज नथिंग बट डिसजंक्शन. सेकंड नंबर जो आहे तो आहे डिसजंक्शन. आता बेसिकली डिसजंक्शन म्हणजे काय? डिसजंक्शन मध्ये 2 स्टेटमेंट जे आहेत, 2 सिंपल स्टेटमेंट्स मेक ए कंपाऊंड स्टेटमेंट बाय जॉईनिंग इट विथ ऑर. जर ऑर ने आपण 2 सिंपल सेंटेन्स जॉईन करत असू तर या ऑरला बोलतात डिसजंक्शन. ओके, याला डिनोट केलं जातं बाय लेटर व्ही. ओके,
अँड साठी आपण उलटा व्ही वापरतो, इथे सरळ व्ही वापरतो. आणि जर का दोन स्टेटमेंट आपल्याकडे असतील पी अँड क्यू, ओके, सो याला डिनोट आपण या लेटरने करणार पी ऑर क्यू. परत एकदा इथे आपल्याला ट्रूथ टेबल बघायचं आहे. ठीक आहे, सो ट्रूथ टेबल मध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे 3 कॉलम इथे आपण करणार पी क्यू आणि तिसरा कॉलम पी ऑर क्यू. ठीक आहे, लेट अस सी. आता 4 कॉम्बिनेशन होतात हे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलं कॉम्बिनेशन दॅट इज टीटी, देन सेकंड कॉम्बिनेशन दॅट इज टीएफ, थर्ड कॉम्बिनेशन एफटी आणि लास्ट कॉम्बिनेशन आहे एफएफ. ओके, आता याच्यामध्ये ट्रिक काय लक्षात ठेवायची तुम्हाला ते सांगतो. ऑर हा अँडच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच अँड ट्रू होता. तसं इथे जर दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंटच्या फॉल्स असतील तरच हा फॉल्स असतो, अदरवाईज ऑर मध्ये काय असतं, ट्रूथ. ओके, मग इथे तुम्हाला सिम्पली हे लक्षात ठेवायचं आहे की पी आणि क्यू हे दोघही जर काय असतील, फॉल्स असतील, त्या केसमध्येच पी ऑर क्यू ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती येणार एफ, अदरवाईज ती काय राहणार, ट्रू. ओके, सो दिस इज नथिंग बट द डिसजंक्शन. आता याच्यानंतरचं म्हणजे तिसरं स्टेटमेंट आहे कंडिशनल. कंडिशनलाच कधी कधी बोलतात इम्प्लिकेशन. ओके, थर्ड जे कंजंक्शन आहे किंवा थर्ड जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे दॅट इज नथिंग बट कंडिशनल किंवा यालाच बोललं जातं इम्प्लिकेशन. ठीक आहे, एखादं वाक्य असेल समजा किंवा 2 स्टेटमेंट्स असतील आणि ते 2 स्टेटमेंट तुम्ही असे जॉईन केले असतील, इफ आणि देन. फॉर एक्झाम्पल, इफ आय स्टडी हार्ड आय विल गेट, देन आय विल गेट सक्सेस. तर या पद्धतीने जर 2 वाक्य जोडलेले असतील इफ आणि देन, तर त्या पद्धतीला किंवा त्या पर्टिक्युलर कनेक्टिव्हला आपण काय बोलू शकतो, कंडिशनल किंवा त्यालाच बोलतात इम्प्लिकेशन. आता याला डिनोट कसं केलं जातं, अगदी सिंपल आहे मित्रांनो. डिनोट करण्यासाठी इथे एक असा एरो दाखवला जातो विच इज हेडेड टुवर्ड्स द राईट साइड. ओके, आणि याला वाचताना कसं वाचतात, इट इज रीड लाईक दिस, इम्प्लाइज. म्हणजे जर आपल्याला रीड करायचं असेल तर असं रीड करता येईल, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, मग आता हे जे 2 स्टेटमेंट आहे जे इफ आणि देन ने जॉईन केलेले आहे, यातलं पहिलं स्टेटमेंट जे आहे या स्टेटमेंटला बोललं जातं हायपोथेसिस. काय बोललं जातं, हायपोथेसिस, किंवा यालाच कधी कधी बोलतात अँटीसिडंट. ओके, आणि यातलं जे सेकंड स्टेटमेंट असतं याला ऍक्च्युअल मध्ये एक आणखी स्पेशल नाव आहे, समटाइम्स इट इज कॉल्ड ऍज कन्क्लुजन. ओके, किंवा यालाच बोललं जातं कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम. ठीक आहे, तर इफ मग वाचणार कसं, पी इम्प्लाइज क्यू. पी इज द हायपोथेसिस ऑर अँटीसिडंट आणि क्यू म्हणजे कन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वेन्स. ओके, मग आता याचा ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. अगेन पी क्यू आणि इथे येईल पी इम्प्लाइज क्यू. अगेन इन सेम फॅशन वी हॅव टू राईट द ट्रूथ व्हॅल्यूज. ठीक आहे, मग आता कॉम्बिनेशन टोटल देअर विल बी 4 कॉम्बिनेशन. पहिले येईल टीटी, ओके, त्याच्यानंतर टीएफ, त्याच्यानंतर एफटी आणि लास्ट कॉम्बिनेशन असेल एफएफ. ठीक आहे, आता इथे तुम्हाला महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पी हा ट्रू असेल, बघा मी काय सांगतोय, पी हा ट्रू असेल आणि क्यू हा फॉल्स असेल तेव्हाच याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार, फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. म्हणजे हे बघा, पी इथे ट्रू आहे आणि क्यू इथे फॉल्स आहे, इथेच तो फॉल्स होणार, बाकी सगळ्या केसेस मध्ये काय राहणार, टी. ओके, म्हणजेच तुम्हाला ही केस इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट द कंडिशनल किंवा त्यालाच आपण बोलतो इम्प्लिकेशन. आता याच्या पुढचा जो आहे 4th नंबरचा, इट इज नथिंग बट बाय कंडिशनल. ओके, किंवा यालाच बोलतात डबल इम्प्लिफिकेशन. ओके, किंवा डबल इम्प्लिकेशन. ओके, लेट अस सी. 4th जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे दिस इज नथिंग बट बाय कंडिशनल किंवा यालाच बोलतात डबल इम्प्लिकेशन. आता डबल इम्प्लिकेशन मध्ये बेसिकली कुठला कनेक्टिव्ह तिथे येतो तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला, इफ अँड ओनली इफ असं जर का सेंटेन्स मध्ये आलं
किंवा स्टेटमेंटमध्ये आलं तर समजून घ्यायचं की हे काय असतं, बाय कंडिशनल किंवा यालाच बोलतात डबल इम्प्लिकेशन. आता बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन जर डिनोट करायचं असेल तर अगदी सिंपल आहे. तुम्हाला 2 एरो वाला एक लाईन काढायची आहे. दिस इज कॉल्ड ऍज डबल इम्प्लिकेशन किंवा कधी कधी याला असं पण दाखवलं जातं, दिस इज नथिंग बट डबल इम्प्लिकेशन. म्हणजे जर 2 स्टेटमेंट आपल्याकडे असतील आणि पी आणि क्यू जर त्यांना आपल्याला दाखवायचं असेल बाय कंडिशनल तर जस्ट गिव्ह 2 हेडेड एरो किंवा यालाच आपण या पद्धतीने लिहू शकतो 2 लाईन्स अँड देन 2 एरोज. ओके, आता याचा ट्रूथ टेबल जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. परत एकदा कॉम्बिनेशन आपण बघू, पी क्यू आणि इथे येईल पी ओके बाय कंडिशनल क्यू. ठीक आहे, आता परत एकदा कॉम्बिनेशन जे आहे ते 4 कॉम्बिनेशन्स राहतील. ओके, पहिलं कॉम्बिनेशन दॅट इज टीटी, सेकंड कॉम्बिनेशन टीएफ, थर्ड कॉम्बिनेशन एफटी आणि लास्ट इज एफएफ. तर तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे ते समजून घ्या. ज्या वेळेला 2 व्हॅल्यू म्हणजे कोणाकोणाच्या पी आणि क्यू या दोघांच्या व्हॅल्यूज काय असतील सेम, इन दॅट केस ओनली पी बाय कंडिशनल क्यू इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा इथे दोघांचे व्हॅल्यू टी आहे म्हणून इथे पण टी येणार, इथे दोघांच्या व्हॅल्यू एफ आहे म्हणून इथे टी येणार. पण एक एफ आणि एफ टी असेल तर इट बिकम्स एफ. तर तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं आहे की 2 व्हॅल्यू जर का सेम असतील पी आणि क्यूच्या तरच ट्रूथ व्हॅल्यू टी येणार, अदरवाइज व्हॅल्यू इज फॉल्स. तर हा होता डबल इम्प्लिकेशन किंवा यालाच बोलतात बाय कंडिशनल. एक शेवटचा राहिलेला आहे ज्याला बोलतात निगेशन. ओके, तो आपण आता बघू. लास्ट कनेक्टिव्ह आहे निगेशन. ओके, आता निगेशन हा कधी वापरायचा बेसिकली ते सांगतो तुम्हाला. जर एखादं स्टेटमेंट असेल आणि त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हा वर्ड सापडला म्हणजे कुठला नॉट, तर समजून घ्यायचं की तिथे तुम्हाला कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करायचंय, निगेशन. ओके, मग आता निगेशनसाठी जो सिम्बॉल यूज केला जातो तो असा यूज केला जातो, दिस इज नथिंग बट द सिम्बॉल. आणि एखादं स्टेटमेंट असेल तर त्याच्या आधी तुम्ही असं लावून टाकलं तर दिस इज नथिंग बट निगेशन ऑफ पी किंवा याला सिम्पली बोललं जातं नॉट पी. ठीक आहे, आता याचं ट्रूथ टेबल अगदी सिंपल आहे. ठीक आहे, ट्रूथ टेबल मध्ये 2च गोष्टी राहतील, एक पी आणि दुसरा नॉट पी. ठीक आहे, आता नॉट पी मध्ये 2च केसेस येतील, स्टेटमेंट एकच असतं कारण इथे जर पी ची ट्रूथ व्हॅल्यू 2t असेल तर निगेशन ऑफ पी काय येतं एफ, आणि जर पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर निगेशन काय येतं टी. सो इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. पी टी असेल तर नॉट पी येणार एफ, पी एफ असेल तर नॉट पी येणार टी. सो दिस इज नथिंग बट निगेशन. आणखी एक महत्वाची गोष्ट आपण लहानपणापासून बघत आलोय की निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह होतो, तसंच इथे पण होतं. सो यू हॅव टू कन्सिडर वर नोट हिअर. जर निगेशन पी असेल म्हणजे हा 2 वेळा आला असेल तर हा कॅन्सल होऊन जातो आणि त्याचा इफेक्ट मिळतो आपल्याला फक्त पी. ओके, सो हे जे आपण आज बघितले हे आहेत लॉजिकल कनेक्टिव्ह. खूप महत्वाचं लेक्चर आहे मित्रांनो. हे तुमचे पाठच हवे तर तुम्हाला याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील. ओके, आता हे जे काय लॉजिकल कनेक्टिव्ह आता आपण बघितले तर याच्याबद्दल थोडेसे एक्झाम्पल्स, काही इलेस्ट्रेशन्स, काही स्टेटमेंट्स आपण इथे बघू म्हणजे तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येतात की नाही हे आपल्याला त्याच्यावरनं कळेल. ओके, लेट अस सी सम एक्झाम्पल्स. ओके, हिअर आर सम एक्झाम्पल्स. आता आपल्याला आयडेंटिफाय करायचंय की कोणते लॉजिकल कनेक्टिव्ह इथे आहे आणि त्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं घ्यायचंय. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल आपण बघतोय. फर्स्ट एक्झाम्पल इज 2 इज अन इव्हन नंबर अँड, याला मी अंडरलाईन करतो, 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. आता इथे 2 वेगवेगळे स्टेटमेंट आहेत. आपण एक काम करू, या स्टेटमेंटला डिनोट करू बाय लेटर पी आणि या स्टेटमेंटला डिनोट करू बाय लेटर क्यू. आता तुम्हीच बघा याला कुठल्या कनेक्टिव्हने जोडलेलं आहे, याला अँडने जोडलंय म्हणजे हे कंजंक्शन आहे म्हणून याला आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, डिनोट, दॅट इज पी अँड क्यू. ठीक आहे, दिस इज द आन्सर. ठीक आहे, आता सेकंड स्टेटमेंट बघा, ए स्कूल इज ओपन, दिस इज फर्स्ट स्टेटमेंट. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे ऑर, याला मी अंडरलाईन करतो,
देअर इज ए हॉलिडे हे स्टेटमेंट आहे क्यू. आता बघा पी आणि क्यू हे कशाने जोडले ऑर, मग इथे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असेल पी ऑर क्यू, म्हणजेच इथे दिस इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट बघा, दिल्ली इज इन इंडिया हे आहे पी, याला मी अंडरलाईन करतो, बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. ठीक आहे. आता इथे मुलं गडबड करतात बरं का. बऱ्याच लोकांना वाटतं की बट म्हणजे कंडिशन आली, पण इथे बट हे कशासाठी युज केलंय, दिस इज नॉट अ कंडिशन, दिस इज युज्ड ऍज अ कंजंक्शन, म्हणजे हे अँड सारखं वापरलेलं आहे, त्यामुळे इथे मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. मग आता कन्सिडर करूयाला आपण सिम्बॉलिकली. सो दिस इज नथिंग बट पी. ओके. बट आलाय म्हणजे इट इज कन्सिडर्ड ऍज अँड. आणि इथे स्टेटमेंट तुम्ही बघा, इट इज अ निगेटिव्ह स्टेटमेंट, कारण याच्यामध्ये काय आलेलं आहे नॉट, त्याच्यामुळे पी अँड क्यू लिहून चालणार नाही. सो आपल्याला असं करावं लागेल, दिस इज नॉट निगेशन क्यू, दिस इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आणि एक फोर्थ एक्झाम्पल दिलंय, 3+8 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. ओके. पुढे आहे इफ अँड ओनली इफ 5 into 4 is less than or equal to 25. मग आता इथे सिंपल आहे, या स्टेटमेंटला मी बोलतो पी, बरोबर आहे. इफ अँड ओनली इफ आलाय म्हणजे इट इज अ बाय कंडिशनल स्टेटमेंट. बाय कंडिशन साठी आपण काय देतो, दिस इज डबल इम्प्लिकेशन, आणि हे स्टेटमेंट जे आहे याला डिनोट करू क्यू. सो दिस इज नथिंग बट सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. सो मग लॉजिकल कनेक्टिव्ह काय असतात आणि कशा पद्धतीने आपण त्याला स्टेटमेंट मधनं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये आणू शकतो हे आपण बघितलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. इथेच आज आपण थांबतोय. उद्या आणखी आपण याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. ओके. ज्या लोकांनी माझं युट्यूब चॅनल जे आहेत ते सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी इमिजिएटली ते सबस्क्राईब करा. बरेच आणखी व्हिडिओज आपल्याला पुढे बघायला मिळतील. ओके. स्टिल देन, थँक्यू. हॅव अ नाईस डे.